तुकाराम महाराज म्हणतात की जे भक्त विठ्ठलाचं नामस्मरण करतात त्याची काळजी हा विठ्ठलच घेत असतो. आणि म्हणून त्या अभंगातनं काही उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. तर काय बघूया. जीव जिती जीवनासंगे मत्स्यामरण त्या वियोगे जया चित्ती जैसा भाव तयाजवळी तैसा देव सकळा पडिये भानू परी त्या कमळाचे जीवाणू तुका म्हणे माता वाहे तांदुल्याची चिंता. जगातील सर्व प्राणी मात्र हे पाण्यावर जगत असतात. त्यांचं जीवन पाण्यावरच जगत असतात. परंतु असे असले तरी देखील मासा पाण्यातून बाहेर काढला की पाण्याच्या वियोगाने लगेच तो मरण पावतो. म्हणजे त्याला त्याचा वियोग सहन होत नाही. म्हणजेच सर्वजण देवाला मानतात, परंतु खरा पारमार्थिक आहे त्याला देवा वाचून जमतच नाही. याचा अर्थ की ज्याचा जसा भाव असेल तशा प्रकारचा देव त्याच्या जवळ असतो. सर्वांना सूर्यकिरण तर लागतेच, परंतु सूर्यकिरणापासून उमलणारे कमळ सूर्यकिरण अंगावर पडल्या वाचून उमलत नाही. म्हणजेच त्याचे जीवन सूर्यकिरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, लहान मुलाची काळजी त्याच्या आईलाच असते. त्याप्रमाणे जो जसा देवाला बसतो तशा प्रकारची काळजी देव त्यांची घेत असतो. म्हणजे भक्ताची काळजी घेणारा हा माझा विठ्ठल आहे असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण.